जिल्हाधिकारी सहाय्यक कामगार आयुक्तांना बडतर्फ करा। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त हे बांधकाम कामगार योजनेत कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व खाजगी दलालांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे व करत आहेत, म्हणून त्यांना बडतर्फ करून खातेनिहाय चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सहाय्यक कामगार आयुक्त यांची बदली करा ही मागणी करताना विविध अशा 14 कारणे नमूद करण्यात आली आहेत। त्यामध्ये 1 मध्यान्ह भोजन, 2 मध्यान्ह भोजनाची खोटी बिले देणे, 3 सुरक्षा रक्षक मदतीच्या यादीत घोळ करणे, 4 सुरक्षा किट वाटपात ठेकेदाराला बिले काढण्यास मदत करणे, 5 गृह उपयोगी संचाची खुलेआम विक्री करणे, 6 बेकायदेशीर गृहवस्तू शिबिरे भरविणे, 7 जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात अपात्र महिला सुरक्षा गार्डची पैसे घेऊन भरती करणे, 8 BOCW परवाना देण्यास प्रत्येकी 30,000 रुपयाप्रमाणे लाच घेणे, 9 आजपर्यंत 5 लाख खोट्या बांधकाम कामगारांच्या नोंदी केल्या असणे, 10 म्हेत्रे ही व्यक्ती जिवंत असतानाही 2 लाख रुपये अनुदान लाटणे, 11 खाजगी आस्थापनात बाल कामगारांची तपासणी करून शासनास खोटी माहिती देणे, 12 देगाव नाका ढोबळे वस्ती येथे एका मोठ्या प्रमाणात भांड्याचे किट ठेवून विक्री करणे, 13 बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना राबविण्यात अडथळा निर्माण करणे, 14 महामंडळाची परवानगी नसताना 7 मार्च 2025 ते 10 मार्च 2025 या कालावधीत बेकायदेशीर एकाच ठेकेदाराला भांडी वाटप शिबिरे बहाल करणे अशा प्रकारे गंभीर आरोपांची नोंद केली आहे। विष्णू कारंपुरी महाराज व अंगद जाधव यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास न भूतो न भविष्यती असे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव व सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात रेखा अडकी, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, लक्ष्मी गुंटला, राधिका मिठ्ठा, राणी दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मीबाई इप्पा, प्रीती आडकी, सुमित भांडेकर, प्रसाद जगताप, शिवाजी पवार, गुलाब लालकोट, उस्मान शेख, मुन्ना शेख, उजेर शेख आदी उपस्थित होते। जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। या ठिकाणी अत्यंत खेदाने नमूद करावं वाटतं की सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड हे भ्रष्टाचारी आणि दलालांना घेऊन सरकारी योजनेचा बट्ट्याबोळ करत आहेत, म्हणून त्यांची हकालपट्टी करा, बडतर्फ करा अशा प्रकारचे मागणीचे निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने दिलेला आहे। आम्ही इशारा देतो, यामध्ये 13 मागण्या आमच्या आहेत। त्या प्रमुख मागण्यामध्ये त्यांची हकालपट्टी करा आणि सोलापूरमध्ये 5 लाख कामगारांची नोंदणी झाली। 5 लाख कामगारांच्या अबाबाबत त्याला खरं वाटतंय का? याच्यावरनं किती भ्रष्टाचार झालं समजतं। आणि त्याचबरोबर भांडी वाटपामध्ये प्रत्येक वेळेला भांडी वाटप करतात आणि आम्ही काय विचारलं तर इतर लोकांना वाटप करा म्हणतात, ते वरिष्ठांची परवानगी नाही आहे। आणि एकाच व्यक्तीला पंढरपूरच्या एकाच व्यक्तीला वकील व्यक्ती आहे, तो त्याला 1500 काय नाव आहे एकमल्ले नावाच्या व्यक्तीला जवळजवळ 15-16 शिबिरे दिलं। याच्यावरून समजून येतं की हे कामगार आयुक्त हे सुधीर गायकवाड अत्यंत भ्रष्टाचारी आणि देशाला आपल्या महाराष्ट्राला लुटणारा, बांधकाम कामगारांना अन्याय करणारा आहे, म्हणून ताबडतोब त्याला हकालपट्टी करा, बडतर्फ करा अशा मागणीत निवेदन दिलेलं आहे। अन्यथा आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे, आमचे अंगद साहेबांनी सांगितल्याप्रमाणे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा अघोषित आंदोलन आम्ही करू असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज समस्या भेटून त्यांच्या आरडीसी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आज जवळजवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये सहाय्यक कामगार आल्यापासून
अनेक प्रकारच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीची दखल त्यांच्या वरिष्ठांनी एकही घेतली नसून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की बाबा तुमच्या तक्रारीची दखल तात्काळ मार्गी लावून तुमच्या संघर्षाला आणि बांधकाम सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगाराला न्याय मिळवून देण्याचं काम मी करून देतो. ह्या सहाय्यक कामगार आयुक्तांना सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या बांधकाम कामगाराला सुरक्षा संच आणि घरोपयोग संच हे शासनानं मुक्त 1 रुपयाच्या पावतीवरती देणं बंधनकारक असताना ह्या सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूरचे यांनी एजंटगिरी आणि दलालामार्फत 2000-3000ला संचची जाहीरपणे रस्त्यावर विक्री चालू आहे. ह्याला कुठंतरी आळा घालण्यासाठी आज कामगार संघर्ष समिती आमची सोलापूरचे अहोरात्र परिश्रम करून खऱ्या बांधकाम कामगाराला न्याय देण्याचं काम आम्ही करत आहोत. आज संघप्रमुख विष्णू कारंपुरे महाराज, सचिव सोहेल शेख, रेखाताई आडकी आणि माझे कामगार संघटनेचे मित्र आम्ही वेळोवेळी निवेदन सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिलीत, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलीत. याची दखल तात्काळ लवकर नाही घेतल्यास माननीय जिल्हाधिकारी ह्याच कार्यालयासमोर महाभयानक असं न भूतो न भविष्य असं आंदोलन केलं जाईल याचा जाहीरपणे आम्ही इशारा देतो. जय हिंद.